वेळानेश्वरमध्ये पोस्टमनकडून 1.5 वर्षांची टपाल वितरणच नाही, 2 पोती पत्रे घरातून जप्त. टपाल न मिळाल्याने ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान. गुहागर तालुक्यातील वेळानेश्वर येथे पोस्ट विभागातील एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून पोस्टात आलेली टपाले संबंधित पोस्टमनने वितरित न केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामस्थांकडून सातत्याने वाढत असलेल्या तक्रारीनंतर नव्याने रुजू झालेल्या पोस्ट मास्टर प्रसाद दिवाडकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये हा प्रकार उघड झाला. वेळानेश्वर पोस्ट कार्यालयात बीड येथील करण थोरात हा पोस्टमन कार्यरत असून अनेक नागरिकांनी आपल्यासाठी आलेल्या टपालाचा मोबाईलवर ट्रॅकिंग रिपोर्ट दिसत असतानाही ती प्रत्यक्षात मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावरून पोस्ट मास्तरांनी संबंधित पोस्टमनकडे विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. अखेर पोस्टमनच्या घरी जाऊन पाहणी केली असता 2 पोत्यांमध्ये भरलेली मोठ्या प्रमाणात टपाले सापडली. या टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, LIC प्रमाणपत्रे, तलाठी कार्यालयाची पत्रे, शैक्षणिक संस्थांची कागदपत्रे तसेच मोजणीच्या नोटिसा अशा विविध महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता. ही सर्व टपाले गेल्या 1.5 वर्षांहून अधिक कालावधीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून पोस्ट निरीक्षक हिमांशु जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच जिल्हा कार्यालयातून वरिष्ठ अधिकारीही शनिवारी या प्रकरणी पुढील कारवाईसाठी वेळानेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी शुक्रवारी पोस्ट कार्यालयाला भेट देत आपली नाराजी व्यक्त केली. मोजणीच्या नोटिसा वेळेवर न मिळाल्याने काहींना 2-3 वेळा शुल्क भरावे लागले, तर काहींचे दागिने लिलावात गेले. आधार व पॅन कार्ड न मिळाल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. यामुळे झालेल्या आर्थिक व मानसिक नुकसानीची भरपाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.